नमस्कार. सर, मी कॉन्स्टमॅन परिवाराकडून निखत आहे आणि मी माझ्या कॉन्स्टमॅन फॅमिलीकडून माझ्या पूर्ण कंपनीकडून तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या या स्पेशल मीटिंगमध्ये. मी माझ्या ऑडियन्सला प्रेक्षकांना सांगू इच्छिते, आज आपल्यासोबत आहेत एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी मागील 3 दशकांमध्ये आपल्या ग्राहकांमध्ये विश्वास, गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णता असं काम करून त्यांना काम दिलेलं आहे, त्यांचा ठसा उमटवलेला आहे. बुलढाणा येथील इंजिनियर आहेत मिस्टर सुरेश प्रल्हाद चौधरी सर, ज्यांनी ITI पासून सुरुवात करून कमर्शियल आणि रेसिडेन्शियल अशा हजारो क्षेत्रात यशस्वीपणे प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. हजारो प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. आज आपण त्यांचं स्वागत करूयात. थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा वेळ नमस्कार. दिलात आमच्यासाठी. कसं वाटतंय सर आज तुम्हाला वा, आमच्या कॉन्स्ट्रुमेंटच्या मीटिंग मध्ये येऊन? खूप छान वाटतंय आणि मला आनंद झाला कॉन्स्टिट्यूशनशी बोलताना. थँक्यू. सर, मी माझ्या ऑडियन्सला अजून सांगू इच्छिते, चौधरी सरांनी मागील 30 वर्षांमध्ये जवळपास 14,000हून जास्त घरांचं नकाशे आणि प्लॅनिंगसह बांधकाम पूर्ण करून दिलेले आहेत. यामध्ये यांना 2010 मध्ये उत्कृष्ट अभियंता म्हणून टाउनचा एक अवॉर्ड मिळाला, टाउन प्लॅनिंग टाउन अवॉर्ड. प्लॅनिंग. येस. आणि 2014 मध्ये त्यांना बेस्ट आर्किटेक्टचा अवॉर्ड मिळाला महाराष्ट्र शासनाकडून. सो आज आपण हम्म. त्यांची ही पूर्ण जर्नी जाणून घेणार आहोत. आणि सोबतच कॉन्स्ट्रुमेंट ते मागील 2 वर्षांपासून वापरतायत, त्याचा त्यांना कशी साथ लाभली हेही, नाही का? मागील 9 वर्षांमध्ये बुलढाणा इंजिनियर असोसिएशनचे बिनविरोध अध्यक्ष आहेत. ही खूप मोठी खासियत आहे त्यांची. आणि सगळ्यात हम्म. महत्वाचं ते अ, पर्यावरणाला खूप जास्त प्राधान्य देतात, ज्यामध्ये सोलर आहे, रेन हार्वेस्टिंग वॉटर आहेत, अशा सगळे विषय धरूनच त्यांचे सगळे बांधकाम आणि प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, नाही का सर? येस, येस. सर, आज मी तुम्हाला विचारू इच्छिते, तुम्ही मागील 2 वर्षांपासून कॉन्स्टमेंट वापरत आहात आणि कॉन्स्टमेंट हे एक वॉटरप्रूफिंग सोल्युशन आहे. सो तुम्हाला आधी कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं सर, 2 वर्षांपूर्वी? आपण पहिले स्लॅबच्या वेळेस जेव्हापासून कॉन्स्टमेंट नव्हतं तेव्हा आपण काय हम्म, करायचं, एक तर ते लिक्विड जे भेटायचं मार्केटमध्ये हम्म, वॉटर ते किंवा जे होतं त्याच्या पुढे आम्ही वापरायचो. हम्म, हम्म. पण त्यामध्ये माल चांगला मिक्स व्हायचा, पण लिकेज प्रॉब्लेम आणि लोखंडाला जगणाऱ्याचा प्रॉब्लेम सुटत नव्हता. हो. पण जेव्हापासून कॉन्स्टमेंट वापरायला बंद केलं तसं लिकेज प्रॉब्लेम तर बंद झालाच झाला. हम्म, पण गंज सुद्धा गंजत नाही आणि क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे निघून हम्म. माल अतिशय चांगल्या प्रकारे मिक्स होऊन त्याची क्वालिटी खूप चांगली येते मॅडम. थँक्यू. आधी कुठले प्रॉब्लेम होते सर? लिकेजचे प्रॉब्लेम होते, पण त्याच्यामुळे मानसिक हो, प्रमाण, लिकेज. तणाव पण. हो, लिकेजचे प्रॉब्लेम होते आणि पुन्हा स्लॅब टाकताना मॅडम ज्या एअर क्रॅक तयार व्हायच्या हम्म, स्लॅबमध्ये, हो. स्लॅब टाकल्यानंतर हिट ऑफ हायड्रोजनमुळं, हा. त्याच्यामुळं मालक लोकं खूप नाराज व्हायचे की आपल्या स्लॅबचा काही प्रॉब्लेम तर नाही आला. पण हम्म, जेव्हापासून आपण कॉन्स्टमेंट वापरायला सुरुवात केली, हम्म. तेव्हापासून ते क्रॅक सुद्धा बंद झाले. त्यामुळे मालकांना एक समाधान भेटतं आणि स्लॅब पडल्यानंतर लिकेज होत नाही. त्याच्यामुळे ते खूप आनंदी राहतात मॅडम. म्हणजे एक मानसिक समाधान तर आपल्याला सुद्धा मिळाली, टेन्शन फ्री काम करण्याची संधी मिळाली. हो, हो. बिलकुल, बिलकुल. येस सर. आणि ग्राहक समाधानी आहे मॅडम, जेव्हा आपण कस्टमर वापरतो ना, हा. ग्राहक खूप समाधानी आहेत. म्हणजे हातातलं काम सोडून जाण्याची कुठलीही गरज पडत नाही, चिंता करण्याची गरज लागत नाही. नाही, बिलकुल, बिलकुल. येस सर. चौधरी सर, यामध्ये आम्ही तुम्हाला नेहमी म्हणतो, आम्ही आपल्यासारख्या बांधकाम व्यावसायिकांचं प्रॉफिट, रेप्युटेशन वाढवण्यामध्ये मदत करतो, ज्यामध्ये कॉन्स्ट्रुमेंट हे एक ISI मार्क केमिकल आहे, याचा खूप मोठा भाग येतो मार्केटमध्ये. बिलकुल. भरपूर उत्पादनं असतात ज्यांना ISI मार्क असतो. मग तुम्ही ISI मार्कमुळे कोणता विश्वास तयार होतो चौधरी सर आपल्यामध्ये, जेणेकरून तुम्ही ISI मार्कच खरेदी करता प्रॉडक्ट आय-एस-आय उत्पादन? मार्क ज्या प्रॉडक्टला आय-एस-आय मार्क असते, क्वालिटी ही कायम एकसारखी असते. आता मार्केटमध्ये बरेचसे असे काही प्रॉडक्ट आहे जे वॉटर प्रूफिंगमध्ये काम करतात. हम्म, हम्म, त्याच्या आय-एस-आय मार्क नाही आहे. ते बऱ्याचदा हम्म, वापरून आमचं बऱ्याचदा नुकसान झालंय. पण जेव्हापासून आपण कस्टमर आय-एस-आय मार्क वापरतो, तेव्हापासून आम्हाला कोणता प्रॉब्लेम आलेला नाहीये. अरे वा. म्हणजे ISI मार्क वापरणं आणि त्याहून त्या पद्धतीची उत्पादनं वापरणं गरजेचं आहे, आपल्या कामाची क्वालिटी बघायची हो, असेल. बिलकुल 100% गरजेचं आहे. आय-एस-आय मार्क पाहूनच खरेदी केलं पाहिजे. कारण बरेचसे प्रॉडक्ट आहेत ज्याचा आय-एस-आय मार्क नाही, फक्त मार्केटिंगच्या आधारे लोकांना विकून फसवणूक करण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे मॅडम. येस सर. मग हेच एक अवेअरनेस आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या इंजिनियर्स थ्रू, कारण बरेच आपल्या क्षेत्रामध्ये अ, अशी पर्सन्स असतात, असे अनस्किल्ड लोक असतात ज्यांना याबद्दल पुरेपूर माहिती नसते.
आणि आपल्या बरोबर आहे. तून त्यांनी जी माहिती ऐकली तर त्यावरती विश्वास बसण्याची जास्त खात्री होते, नाही का? येस, येस. हं. सर आता जसं थोड्या वेळापूर्वी म्हटला तुम्ही की स्टीलला गंज लागतो दुसऱ्या कोणत्याही कारणांमुळे. पण त्याच्यामुळे बांधकामाचं नेमकं किती आणि कोणत्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतं किंवा किती नुकसान होऊ शकतं सर? मॅडम, स्टीलला गंज लागलं म्हणजे बांधकामाचं अधोगती चालू झाली. हं. कारण स्टीलला गंज लागला की ते कॉन्क्रीट फोडून बाहेर निघतं. आणि बरोबर. कॉन्क्रीट फोडून बाहेर निघालं की तो स्लॅब पडण्याची किंवा तुटण्याची भीती असते आणि रिपेअरिंगचा खर्च पण खूप प्रमाणात वाढतो मग त्यानंतर. आणि ते अगदी. पहिल्यासारखं जे काम होते ते नंतर होत नाही मॅडम. हं, हं, हं. त्याच्यामुळं गंज स्टीलला लागू नये याची काळजी घेण्यासाठी हं. खूप काळजीपूर्वक काम करावं लागते. आणि त्याच्यामध्ये कॉन्स्ट्रुमेंटचा खूप मोठा वाटा आहे की जे चांगल्या प्रकारे स्टीलला गंज लागू देत नाही आणि चांगलं काम करतं. डेफिनेटली सर. कॉन्स्टमेन हे क्लोराईड फ्री केमिकल आहे ज्याचा फायदा तुम्हाला होतोय, नाही का? येस. भविष्यातली बरीचशी चिंता आता होत नाहीये आपल्याला, राहत नाहीये. हो ना, हो ना. कारण लोखंडाचा मूळ गुणधर्म आहे की गंज नाही. हो. हां. त्याला ते वातावरणाचं जर त्याला व्यवस्थित कव्हरिंग झालं नाही व्यवस्थित, तर ते गंजणं चालू होऊन जातं मॅडम त्याचं. डेफिनेटली सर. आणि हं. पाण्याचा आणि लोखंडाशी संपर्क झाल्यानंतर जो गंजण्याची प्रक्रिया सुरू होते, ती प्रक्रियाच कॉन्स्टमन कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतं किंबहुना थांबवतं. 100% थांबवते. हो, हो. येस. तुम्ही आणि ते पाहिलेले आहेत ते बांधकामामध्ये खूप प्रयोग. महत्त्वाचा पार्ट आहे. येस, मॅडम, येस. तो बांधकामामध्ये खूप महत्त्वाचा पार्ट आहे की तो थांबवणे फार आवश्यक होतं आणि ते आतापर्यंत कोणी केलं नाही जे कॉन्स्ट्रुमेंटनी केलं. आणि या गोष्टीकडे डेफिनेटली. बारकाईने लक्ष देऊन स्टील गंजू नये याची काळजी घेतली त्याबद्दल मी कॉन्स्ट्रुमेंटचे धन्यवाद मानतो. थँक यू सो मच सर. बघा ना, शरीरातील हाडांप्रमाणे आपलं स्टील काम करत असतं आपल्या कॉन्क्रीटमध्ये. बिलकुल. त्याला एक पद्धतीने कवच देण्याचं काम केलं आपण. हो, हो. खूप मोठं काम केलं मॅडम. कॉन्स्टमेंट नंतर तुम्हाला मिश्रणामध्ये कोणते बदल लक्षात आले सर? कॉन्स्टंट वापरल्यानंतर मिश्रण जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे त्याचा म्हणजे आपण त्याला मिक्सिंग खूप चांगल्या प्रकारे होते. आणि येस. ते अगदी फ्रीली त्या स्लॅबमध्ये जाऊन पडतं की जिथं ते कोणतेही त्याच्यात चिकटपणा नसून हं, अतिशय मोकळ्या प्रकारे ते मिक्स होऊन हं, अगदी चांगली क्वालिटी मिळते आणि त्याच्यामुळे मिस्त्री लोकांना काम करायलाही सोपं जातं. हं, ताकद नाही लागत त्यांना ते माल ओढण्यासाठी किंवा पसरवण्यासाठी. हं, इतका हं. चांगला माल त्याचा सुंदर कॉस्टमॅनमध्ये माध्यमातून तयार होतो. एक प्रकारे एकसारखेपणा येतो त्या मालामध्ये. एकसारखेपणा तेच म्हणायचंय मला. हं, हं. ओके. चौधरी हं, सर, बरं. आता तुमच्या या 30 वर्षांमध्ये तुम्ही आतापर्यंत भरपूर 14,000 घरांचं प्लॅनिंग केलं. त्यामध्ये विशेष काही असे प्रकल्प आहेत का जे तुमच्या लक्षात राहिले, ज्याच्यामुळे तुम्हाला एक वेगवेगळं करियर टर्निंग पॉइंट मिळालं, असं काही आहे का? मॅडम, आता घरं तर खूप बांधली. टर्निंग पॉइंट सुरुवातीला कसं होतं बुलढाण्यामध्ये मी 1994 पासून बिझनेस चालू केला. हं, हं. तेव्हा फार इंजिनिअर कमी होते. हं, अतिशय मेहनतीनं आम्ही पुढे येऊन आमच्या कामामध्ये लक्ष देऊन जाणीवपूर्वक इमानदारीनं काम करून त्याचं हं, फळ आम्हाला आज भेटलं. त्याच्या माध्यमातून लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. हं, हं. आणि असं काम करताना असे काही घरं असतात, की ज्यांना आपल्याला खूप समाधान भेटतं, की या घराचं काम आपण खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. कारण कन्स्ट्रक्शन लाईन अशी, की हे सगळं मॅन्युअल काम बऱ्याच ठिकाणी इथे चालते. हो पण ते ना. लोकांच्या आधारे करताना त्याच्यात बारकावे लक्षात ठेवून त्या घराची क्वालिटी आणि काम कसं परफेक्ट होईल, याचं फार बारीक लक्ष द्यावं लागते मॅडम. तर बरोबर. त्यामध्ये एक जयस्वाल लेआउटमध्ये मी जयस्वाल यांचं घर जे बांधलेलं आहे, हं, हं. ते अतिशय परफेक्ट घर आहे. खूप मोठा हं, बंगलो आहे तो. हं, हं. आणि त्या घराचं मी तुम्हाला सांगतो, की जे टेक्निक आज बुलढाण्यामध्ये आज आहे, त्या हं, घराचं टेक्निक मी 15 वर्षापूर्वी तिथं वापरलेलं आहे मॅडम. म्हणजे हायटेक काम झालेलं आहे पूर्ण. विथ अरे वाह! फर्निश, गार्डन, लँडस्केपिंग वगैरे अशा प्रकारे ते काम केलं. हं, आणि ते हं. घर बांधताना मी एवढं परफेक्ट काम केलं, की त्या घरामध्ये 1 एमएमची पण एरर नाहीये. अरे वाह! असं सुंदर घर मी ते बनवलंय, तेव्हा मला एक समाधान भेटलं. बरोबर सर. समाधानता असणं खूप गरजेचं आहे. आपला ग्राहक जर आपल्या हं. कामामधून संतुष्ट होत असेल, तर आपल्याला ही वेगळी समाधानता मिळते. आणि हो. क्वालिटी ही दाखवतो ना आपण आपल्या कामाच्या माध्यमातून. हो, हो. अगदी. राणा गेस्ट हाऊस बद्दल काय सांगाल सर? तो कसा होता तुमचा अनुभव? ते राणा गेस्ट हाऊसचं काय होतं मॅडम, कोणती कमर्शियल बिल्डिंग जर असली, तर आपलं काम आहे की कमर्शियल बिल्डिंगमध्ये त्या जागेचा कारण एक तर त्या जागेची कॉस्ट खूप जास्त असते. हं, हं, मग हं. त्या जागेचा वापर जास्तीत जास्त आपण बांधकामामध्ये कसा करता येईल, हं, हं. याचा फार विचार करावा लागतो. बरं. आणि हे करताना कमी जागेमध्ये आपण ती बिल्डिंग बांधली हं. आणि ती बिल्डिंग कमी जागेमध्ये बांधल्यामुळे ते बुलढाण्याला खूप लोकांनी त्याला लाईक केलं हळू. आणि त्या मालकाचा खूप फायदा झाला. हं, हं, हं. त्याच्यामुळं ते एक समाधान भेटलं, की आपण कोणाचं नुकसान न करता खूप जास्तीत जास्त फायदा करून दिला. हे मला खूप आठवण राहते. डेफिनेटली सर. नक्कीच. बुलढाण्यासारख्या शहरामध्ये सर तुम्हाला सुरुवातीला कोणती आव्हाने आली? कोणते प्रॉब्लेम्स फेस करावे लागले तुम्हाला?
मॅडम बुलढाण्यामध्ये पहिले पहिले कसं होतं, बुलढाण्यामध्ये पहिले इंजिनियर आर्किटेक्ट कमी असल्यामुळे आणि लोकांचा कल सुरुवातीला आर्किटेक्ट इंजिनियरकडे येण्याचा नव्हता. हं, कारण हं, काय हं. जे तुम्ही आता बोलले की नाही, जे मिस्त्री लोक वगैरे असतात यांच्या मार्गदर्शनाने बरेचसे कामं चालायचे. हो. तर ते लोक कन्व्हर्ट व्हायला बराच वेळ लागला मॅडम. हं, हं, हं. आणि बुलढाण्यामध्ये बऱ्याचदा म्हणजे 1994 ते 2000 पर्यंत लोड बेरिंगचंच कन्स्ट्रक्शन चालायचं. बरं. साधारण 2003 नंतर बुलढाण्यामध्ये आरसीसी कामं चालू झाली. हं, हं, हं. तर हे लोकांना लोड बेरिंग मधून आरसीसी मध्ये कन्व्हर्ट करायला आम्हाला खूप लोकांना समजून सांगावं लागलं. कारण कसं असते आपल्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये लोकांनी एकदा एक गोष्ट पाहिली, तर लोकं त्याचं अनुकरण करून तीच-तीच गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर लोकांना आम्हाला त्याला बदल घडवून आणायला खूप ताकद लावावी लागली मॅडम आणि समजून सांगावं लागलं. नक्कीच आहे सर. एखादा जर बदल हवा असेल समाजात आपल्या पूर्ण बांधकाम क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये, तर त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं, नाही का? हो, हो. म्हणजे तुम्ही एकसारखेपणा ठेवला त्या प्रयत्नांमध्ये, कुठेही खंड पडू न देता ते काम अगदी एकसारखेपणाने सुरू ठेवलं. त्याचा परिणाम तुम्ही एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून आज आहात बुलढाणा शहरामध्ये. हो मॅडम. येस. सर आता यामध्ये बघा तुम्ही आय-टी-आय पासून सुरुवात केली आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रात आला. पण ही सुरुवात झाली कशी? तुम्हाला कसं वाटलं ह्या कन्स्ट्रक्शन क्षेत्राकडे वळावं असं? काय झालं मॅडम, मी पहिल्याच तुम्हाला म्हणजे मी जेव्हा लहान होतो, तेव्हा जेव्हा माझ्या घराचं स्वतःच्या घराचं बांधकाम चालू होतं, हां. तेव्हा मी कन्स्ट्रक्शनमध्ये मिस्त्रीसोबत राहणे, त्यासोबत ते काम कसं करतात, काय करायची मला खूप आवड होती. हं, हं, हं. आणि योगायोगानं काय झालं, भविष्यात मी या फील्डमध्ये गेलो. हं. म्हणजे मला आवडीचं काम मिळालं योगायोगानं, नशिबानं. हो ना, हो. तर मग मी हां. तर मी आय-टी-आय केलं. आय-टी-आय केल्यानंतर मी मॅडम गव्हर्नमेंट जॉब पण केला. अरे वाह! पण मी आय-टी-आय केल्यानंतर मी कन्स्ट्रक्शन लाईनचं काम सुरू केलं होतं. हं. पण मला जॉब लागल्यामुळे मी पुन्हा काही वर्ष जॉब केला. पण हं. नंतर मला असं लक्षात आलं, की आपलं मेन आवडतं काम हे कन्स्ट्रक्शन लाईन आहे. म्हणून मी पुन्हा तो जॉब सोडून कन्स्ट्रक्शन लाईन जॉइन केली आणि या लाईनमध्ये स्थिर राहिलो मॅडम. म्हणजे मनाचं जे काम असेल, आवड ज्याची असेल त्यामधूनच आपण यशस्वी सुद्धा होऊ शकतो आणि ते काम मनापासून करता हो. येतं, नाही का? हो. येस, येस. सुमारे 14,000 घरांचं प्लॅनिंग आणि नकाशे तुम्ही आत्तापर्यंत कंप्लीट करून दिलेले आहेत. यामध्ये सगळ्यात हं. मोठी गोष्ट कोणती शिकलात चौधरी सर आपण? मी याच्यातून एक शिकलो, की लोकांचं जे घर बांधण्याचं स्वप्न असते हे, कारण घर बांधणारा माणूस हा कोणताही माणूस एकदाच स्वप्न पाहतो मॅडम. ते डबल-डबल स्वप्न पाहणारे फार कमी आहेत. हो, हो. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं स्वप्न असतं, की त्याचं एकदा घर व्हावं. म्हणजे तो सगळं घर झालं, म्हणजे त्यांच्या आयुष्याचं स्वप्न कंप्लीट होऊन तो जिंकला असं त्याला वाटतं. बरोबर आहे मग सर. ते घर बांधताना माझा विचार असा असतो, की त्याचं जोपर्यंत आपलं समाधान होत नाही, तोपर्यंत त्याला पाहिजे तेवढं प्लॅनिंगमध्ये चेंजेस करून सगळं त्याचं समाधान होईस्तोवर तर आपल्याला त्रास झाला चालतो. पण हं. त्याचं 100% समाधान होऊन तो आनंदाने त्या घरात राहायला गेला पाहिजे, डेफिनिटली. असं मला वाटतं. समोरच्या माणसाला जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्ही या गोष्टीतून, ह्या 30 वर्षाच्या अनुभवातून शिकलात. मॅडम, जेव्हा तो आनंदाने घरात राहायला झाला, याचा अर्थ तो समाधानी होऊन आणि चांगलं काम झालं याचं फलित आहे. म्हणजे मॅडम, मी बुलढाण्यामध्ये असा एक इंजिनिअर आहे, हं. मी ज्या मालकाचा 15 वर्षापूर्वी खालचा मजला बांधला असेल, तर हां. 15 वर्षानंतर मी त्याचा वरचा दुसरा मजला पण बांधलेला आहे. अरे वाह! हे म्हणजे पण 15 सुद्धा वर्ष. इंजिनिअर लाईनमध्ये खूप हे पण इंजिनिअर लाईनमध्ये खूप कमी घडते मॅडम. अगदी बरोबर आहे. नवीन-नवीन गोष्टी ट्राय करण्यात माणसांना रस असतो. नवीन माणसं असतील, त्यांच्याकडे वेगळ्या टेक्निक असतील. या गोष्टी असतात हं, डोक्यामध्ये प्रत्येकाच्या. पण ज्याने 15 वर्षांपूर्वी मला मदत केली, त्याच माणसाला परत हं, अप्रोच करणं म्हणजे खरंच नवीन गोष्ट आहे आणि खूप दुर्मिळ घडणारी गोष्ट आहे ही. पण तुम्ही ते टिकवून हो. ठेवलंत. हं. येस. हेच महत्वाचं असतं. वर्षानुवर्षे आपलं नाव मार्केटमध्ये टिकवून ठेवणं खूप गरजेचं असतं. यालाच रेप्युटेशन असं म्हणतात. आणि नेहमी आम्ही त्यासाठीच प्रयत्न करतो. कारण बरेच चॅलेंजेस असतात. ह्या चॅलेंजेसना प्रत्येकाला सांगता येतीलच असं नाही आणि त्या चॅलेंजेसचे सोडवता सुद्धा येतील असंही बरेचदा घडतं, नाही का? घडतं, घडत नाही. बरोबर. ते. सर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल आता तुम्ही कमर्शियल बद्दल बोलत होतात. तर या दोन्ही प्रोजेक्टमध्ये नेमका फरक काय असतो? मुख्य फरक कोणता असतो सर? मॅडम, रेसिडेन्शियलमध्ये काय असते माहिती आहे का? रेसिडेन्शियल घर बांधताना फार बंगलो किंवा मोठे घरं बांधणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. हं, हं. पण साधारण घर बांधणे आणि ते बजेटमध्ये बांधणे, हं. ही लोकांची एक मानसिकता असते, की आपलं घर बजेटमध्ये झालं पाहिजे. अगदी. तर त्या बजेटमध्ये घर बसलं पाहिजे, त्या हिशोबाने त्यांना मार्गदर्शन शेवटपर्यंत करणे, त्याला वारंवार समजून सांगून, त्याला त्याच्या खर्चावर लगाम लावून, त्याला कमी खर्चामध्ये घर कसं बांधून द्यायचं, त्या गोष्टीचा हं. फार विचार करावा लागतो मॅडम. अगदी बरोबर आहे सर. ते रेसिडेन्शियलमध्ये खूप प्रॉब्लेम आहे.
हम्म. कारण बजेट असा शब्द आहे की जे बजेटमध्ये नसतं त्यालाच बजेट म्हणतात. हो. कारण बऱ्याचदा काय होतं मॅडम, साधारण माणसाचं घर आहे ना, शेवटपर्यंत पूर्णत्वास जाताना फार त्रास होतो किंवा कधी-कधी पूर्णत्वास जात पण नाही ते. कारण बजेट मध्ये राहत नाही. तर बरोबर. त्याला आपण योग्य मार्गदर्शन करून ते कंप्लीट करणं ही खूप मोठी एक समस्या आहे मॅडम. तर ते आपण कंप्लीट करण्याचा खूप 90% प्रयत्न करतो. ओके. आणि कमर्शियल मध्ये काय होतं मग? कमर्शियलमध्ये मी तुम्हाला सांगितलं, कमर्शियलमध्ये त्याला जास्तीत जास्त त्या जागेचा फायदा कसा करून देता येईल. जसं याची एखादं माहिती असतो. कमर्शियल प्लॉट असेल, तर हम्म. त्याला शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून कन्व्हर्ट करून जास्तीत जास्त दुकानं कशी निघतील आणि त्या हम्म. जागेचा जास्तीत जास्त वापर आपण कसा करू, की ज्या अर्थी त्या जागा वाया न जाता त्याला हम्म. जास्तीत जास्त त्या जागेचा मोबदला भेटेल, याची हम्म. काळजी घ्यावी लागते. ओके. खूप मोठे फरक आहेत हे. हां. बजेट आणि जागा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित ज्या त्या भागांमध्ये तुम्ही विचार करून त्या गोष्टी पूर्ण रूपांतरित करता एका मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये. हो, हो. एक कारण मॅडम आता कसं होते बऱ्याचदा आमच्याकडे एखादा कोणी प्लॅन काढायला आला, तर हम्म. आपल्याला त्याची ही पण काळजी घ्यावी लागते, की बाबा इथं याला कमर्शियल करायचं पण येतं याला तो सक्सेस होईल की नाही, हम्म. याचं सुद्धा आपण त्याला मार्गदर्शन करतो मॅडम. तर बरोबर. आपला बिझनेस म्हणून बा तू कॉम्प्लेक्स काढ किंवा इथे असं कर, असं नाही सुचवत आम्ही. हम्म. हे सुद्धा आम्ही त्याला मार्गदर्शन करतो, की बाबा तू इथं काय सक्सेस होईल किंवा हम्म. कमर्शियल होईल का रेसिडेन्शियल यात सुद्धा आम्ही त्याला मार्गदर्शन करतो. ओके. म्हणजे असं फार त्यांचा कमी लोकं प्लॅन करतात. त्यांचा प्लॅन वेगळा असतो. त्यांना आपल्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रातल्या टेक्निकली गोष्टी माहिती नसतात. जागेनुसार कोणते प्लॅन हं. करावेत हे माहिती नसतात. त्यावेळेला तुम्हीच त्यांना पूर्ण गाईडन्स करता. कोणत्या गोष्टी हो, त्यांच्या हो. फायद्याच्या राहतील असं. हं. सर मग तेच असतं ना, मग आजच्या ग्राहकांची जेव्हा घरं बांधताना किंवा प्लॅनिंग येतात तुमच्याकडे, त्यावेळेला मग कोणत्या गोष्टींवरती तुम्ही भर देता जास्त करून? किंवा कोणत्या गोष्टींवरती आपण लक्ष द्यावं? इतर बांधकाम व्यावसायिकांना काय असेल हा मेसेज? मी बांधकाम व्यवसाय करताना मी बांधकाम व्यावसायिकाला एकच सांगेल, हं. की कोणताही मालक आला, तर हं. त्याच्या रिक्वायरमेंट आपण ऐकून घेऊन हं. त्याच्या कलाने त्याला चांगल्या चांगलं बांधकाम देताना ते कमी बजेटमध्ये त्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान न होता कमी खर्चात ते घर कसं तयार होईल, हं. याद्वारे त्याला चांगल्या प्रकारे प्लॅन तयार करून द्यावा, हं. असं मला वाटते. ओके. म्हणजे त्यांचे अजून अजून रिक्वायरमेंट काय असतील ते व्यवस्थित ऐकून घेऊन त्यानुसार आपण त्यांना मार्गदर्शन करावं. कारण काय असते मॅडम, प्रत्येक मालकाचं त्याच्या घराचं स्वप्न त्याच्या डोक्यात तयार असते. बरोबर सर. घर कसं असावं हे त्या प्रत्येक मालकाला माहिती असते. फक्त आपल्याला त्याला आकार देऊन ते हं. पूर्णत्वेकडे कसं न्यायचं, हे एकदा त्याच्याकडून पूर्ण समजून घेऊन त्याला आपल्याला आकार द्यावा लागतो. डेफिनेटली. खूप मोठं बोललात सर, की खरंच आपण फक्त आकार देण्याचं काम करतो. त्याचं स्वप्न त्याच्या सत्यात उतरवण्याचं काम आपण करतो. पण त्याच्या डोक्यात आधीच त्या गोष्टी व्यवस्थित असतात नमूद केलेल्या, कुठेतरी नोंद केलेल्या. फक्त ते बारकाईने ऐकून घ्यावं लागतात मॅडम. याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं पेशन्स. की एक-एक तुम्ही जे पेशंटचा विषय काढला ना, बऱ्याचदा असं होतं की 1-1, 2-2 घंटे बोलल्यानंतर समजते की याला आपल्याला काय म्हणायचं आणि याला काय पाहिजे. तेवढा पेशंट ठेवावा लागतो. बरोबर सर. म्हणजे आधी व्यवस्थित रिक्वायरमेंट ऐकून नुसतं घेणं लक्षात नाहीये, की त्यांच्या विचारांवरती आपण काय सजेशन देऊ शकतो. त्यांना त्या गोष्टी पटू हं. शकतात का? किंवा कोणत्या दृष्टिकोनातून त्यांना पटवून देऊ शकतो. हा सगळा विषय असतो तुमच्याकडे. हो. आता बऱ्याचदा आम्ही काय करतो मॅडम, असे बरेचसे कस्टमर असतात की ज्यांचा कन्सेप्ट बऱ्याचदा क्लिअर नसतो हं. आणि बऱ्याच वेळा असं होतं की त्याला काय म्हणायचं आणि आपल्याला काय म्हणायचं याचा मेळ बऱ्याचदा बसत नाही लवकर. हं. तर आम्ही काय करतो त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या घराचं चित्र आणि प्लॅन करायला सुरुवात करतो. हं. मग ते प्लॅन काढायला सुरुवात केल्यावर मग तो सांगतो, "साहेब असं नाही, असं नाही, असं नाही." मग ते कुठे त्याला आकार भेटतो. आणि असं बरोबर. फार कमी घडते की कस्टमर समोर डायरेक्ट प्लॅन काढणे, हां. हे फार कमी लोकं करतात मॅडम, जे आम्ही करतो. हां. म्हणजे चर्चा सुरू असतानाच हे तुमचं घर असेल, यांना त्याचं एक इमॅजिनेशन करून द्यायचं आणि त्यानुसार पुढच्या गोष्टी चालू करायच्या. चर्चा करताना त्यासमोर आम्ही ड्रॉइंग काढणं चालू करतो मॅडम. अरे वाह! हां, म्हणजे त्याला म्हणणं आपल्याला समजतं की त्याला काय म्हणायचं कारण तो बऱ्याचदा व्यक्त नाही होऊ शकत ना 100%. बरोबर सर. तरी किंवा आम्ही करतो मॅडम बुलढाण्यात. मिसकम्युनिकेशन होण्याची सुद्धा बऱ्याचदा शक्यता असते. जर ड्रॉइंग त्यांना पसंत नाही पडलं, पुढे जाऊन काही चेंजेस असतील, तर ते हो, आधीच करून हो, घेणं हो. खूप गरजेचं असतं. बिलकुल, बिलकुल. बरोबर आहे सर. खूप मोठे आहेत ह्या गोष्टी. आपण या गोष्टींकडे पाहिजे तेवढं सिरियसली बघत नाही. पण खरंच बघणं किती गरजेचं आहे हे आज आम्हाला कळालं. घरमालक हा फक्त विचार करून आलेला असतो. पण ते विचार किती योग्य आहेत आणि त्यांना आकार कसे देऊ शकतो आपण हे पूर्ण तुमच्या हातात असतं. नक्कीच. चौधरी सर, योग्य केमिकल्स ज्यावेळेला आपण कोणत्याही कन्स्ट्रक्शनसाठी निवडतो,
त्यावेळेला किंवा हं. निवडत नाही, ह्या दोन्ही गोष्टी आहेत, त्यावेळेला बांधकामामध्ये कोणते फरक पडतो सर? बांधकामामध्ये कोणते चांगले वाईट दोन्ही फरक पडतात. मग चांगले फरक काय होतो आणि वाईट फरक काय पडतात सर त्यामध्ये? नाही मॅडम, पहिले काय होतं माहिती का, आपण केमिकल काय व्हायचं, सिमेंट कंपन्या काय सांगायचं की केमिकल वापरण्याची गरज नाहीये. हं, हं. आमचं सिमेंटच चांगलं आहे. पण बऱ्याचदा असं पाहिलं हं. की जेव्हा आपण माल बनवतो तो इझिली त्या म्हणजे जे आपण कॉन्क्रीट मिक्सर असते त्याच्यातून तो खाली न पडता हं. त्यात पडला की मग काय करायचे, तर लोकं वॉटर रेशो वाढवायचे. हो. तो माल लवकर पडण्यासाठी वॉटर रेशो वाढवायचे. हं. वॉटर रेशो वाढला की तो माल पटकन वर यायचा, पटकन स्लॅबवर पसरायचा राईट. आणि यांना ते काम करायला इझी जायचं. बरोबर सर. पण त्या वॉटर रेशो वाढल्यामुळे काय व्हायचं मॅडम, एक तर स्ट्रेंथ. मालाची क्वालिटी घसरायची, बरोबर. हेअर क्रॅक जास्त तयार व्हायच्या हं, हं, हं. आणि स्ट्रेंथ जास्त पाणी म्हणजे काय होतं की कमी आज पाणी स्ट्रेंथ. निघून गेल्यावर ते स्लॅबची थिकनेस नंतर कमी होते. बरोबर सर. म्हणजे जाळी पण मेंटेन होत नाही जाडी पण नाही. आणि जास्त पाणी असल्यामुळे ते स्लॅबमध्ये एअर एअर राहते. हं, तर हं, हं. पाहिजे त्या प्रमाणात तो स्लॅब ठोकला गेला पाहिजे. अगदी तसं बरोबर. काही प्रॉपर झालं नाही, हं, तर मग हं. फार मोठे प्रॉब्लेम तयार होतात. स्लॅबमध्ये हनीकोंब तयार होतात, हं, हं. पोकळपणा निघू शकतो. हं, पण हं, हं. जेव्हा कॉस्टमॅन आपण वापरतो, हं. तेव्हा वॉटर रेशो पण मेंटेन होतो. कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे माल कालवला जातो आणि कामाची म्हणजे क्वालिटी चांगली भेटून अतिशय मजबूत आणि चांगलं काम होतं. म्हणजे स्ट्रेंथ मेंटेन होतीये, थिकनेस हवी तशी येते स्ट्रेंथ मेंटेन तुम्हाला. होते. अगदी बरोबर सर. बिलकुल, बिलकुल. स्ट्रेंथमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करावं लागत नाही. नाही, नाही. डेफिनेटली, डेफिनेटली. सर, चौधरी सर, जसं आपलं बोलणं झालं होतं त्यामध्ये तुम्ही एक विशेष गोष्ट सांगितली होती आणि ती माझ्या खास लक्षात आहे, की प्रत्येक बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्या घरमालकांना 5 झाडं लावण्याचा सल्ला देता किंवा ते कंपल्सरीच करता. यामागे म्हणजे हो, ही हो. आयडिया सुचली कशी तुम्हाला सर? तुम्ही पर्यावरणाला एवढं कसं महत्त्व देता? मॅडम, मी पर्यावरणाला पहिल्यापासून महत्त्व देतो आणि मी स्वतः झाडावर प्रेम करणारा माणूस आहे. माझं स्वतःचं घर आहे आज मी बांधलेलं, की माझ्या घरासमोर आज पण पूर्ण झाड आहे. माझं घर दिसत नाही अच्छा. ते झाडामुळे. पण मी लोकांना हं. म्हणतो, घर दिसलं नाही चालते, पण ज्या घरासमोर झाडं नाही, त्या घराला शोभा नाही. अगदी बरोबर सर. आणि मॅडम, आपण कन्स्ट्रक्शन करताना आपण या पर्यावरणाचा जो ऱ्हास करू राहिलो, हं, हं, तर हं. आपलं कर्तव्य आहे, की आपण त्याचा काहीतरी भरपाई केली पाहिजे. बरोबर सर. तर घर बांधताना प्रत्येक मालकानं जर घरासमोर झाडं लावली, तर आपण त्या पर्यावरणाची काही प्रमाणात तर भरपाई करू राहिलो, अगदी असं बरोबर. मला वाटतं. आणि आपली कर्तव्य आणि जबाबदारी आहे मॅडम. नाही, बरोबर आहे सर. सामाजिक जबाबदारीचं भान असणंही तेवढंच गरजेचं आहे आपल्याला. आणि नाही. घराशिवाय आपल्या झाडाशिवाय घरांना शोभा नाही मॅडम. नाही. अगदी बरोबर आहे सर तुमचं हे म्हणणं. झाड आहेत तर आपण श्वास हं. घेऊ शकतो, निसर्ग राहू शकतो आणि त्याचा समतोल साधू शकतो. आणि खरंच हा खूप छान उपक्रम आहे, की प्रत्येक घरमालकाने कमीत कमी 5 झाडं आपल्या घरासमोर लावावीत आणि ते तुम्ही आवर्जून त्यांना सांगता, ते करून घेता, ही त्याहून मोठी गोष्ट आहे. एक सामाजिक हो. जबाबदारीचं भान असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. येस. चौधरी सर, यामध्ये तुम्ही मला सांगितलं होतं जसं सोलर, रेन हार्वेस्टिंग, याही गोष्टी तुम्ही स्वतः करून घेता. आता तुम्हाला ह्या किती गोष्टी महत्त्वाच्या किती वाटतात? म्हणजे किती गरजेच्या आहेत आजच्या बांधकामामध्ये या सगळ्या गोष्टी? रेन हार्वेस्टिंग, सोलर हीटर्स. मॅडम, आता दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे आणि विजेचे दर खूप वाढलेले आहेत. हो. त्याच्यामुळं आणि राहिलं गोष्ट की आपण वीज किती दिवस पुरवल आपल्याला. तर हं, आपण हं. पण काहीतरी निर्मिती करून महावितरणचा भार बनला म्हणजे सहभाग झाला पाहिजे. हं, हं, म्हणून हं. मी प्रत्येकाला सांगतो की बा तुम्ही इलेक्ट्रिक सोलरचा पॅनल लावून घ्या हं, हं, हं. आणि त्याचा खूप फायदा होतो ना. हं. आणि राहिली गोष्ट रेन वॉटर हार्वेस्टिंगची, हं. हे तर अतिशय कंपल्सरीच केलेलं आहे मॅडम. कारण काय होते, हं. हे जे पाणी वाहून जाते आपण जमिनीत हं. जिरणे खूप जरुरी आहे, की ज्याच्या माध्यमातून जो आपला बोर रिचार्ज होऊन, जो हं. बोर समजा 8 महिने चालू असेल, तो नक्की 10 ते 10 महिने तरी नंतर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यानंतर चालतो. आणि त्याचा फायदा होतो. तर ते पाणी जमिनीमध्ये जिरवणं आपलं काम आहे. तर बरोबर मी सर. लोकांना हेही सांगतो, तुमच्याकडे बोर नसली तरी हं. तुम्ही रेन हार्वेस्टिंग कराच. कारण लोकांची मानसिकता अशी आहे, की हं. माझ्याकडे बोर नाही बाबा, विहीर नाही, मग मी कशाला करू? तर नाही, हे आपलं कर्तव्य आपण हे केलंच पाहिजे. आम्ही त्याला कंपल्सरी करायला लावतो. नाही, बरोबर आहे. त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे भविष्यामध्ये, ज्यावेळेला पाण्याची पातळी खाली जाते हो. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त. दिवसेंदिवस खाली चाललीच नाही मॅडम, कारण दिवसेंदिवस बोरची संख्या वाढत आहे. हं. डेफिनेटली सर. खूप छान प्रकल्प आणि खूप चांगल्या आयडियाज आणि उपाययोजना तुम्ही तुमच्या बांधकाम क्षेत्रांमध्ये, तुमच्या प्रकल्पांमध्ये खास करून राबवताय. ज्याची नोंद प्रत्येक जण घेतोय आणि त्याचंच मला वाटतंय जे 2010 आणि 2014 मध्ये जे अवॉर्ड मिळाले ते याच विशेष कारणामुळे तुम्हाला मिळाले असतील नक्कीच. हं, हं. बिलकुल. येस सर.
नवीन इंजिनियर आणि नवीन कॉन्ट्रॅक्टर्स आहेत म्हणजे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कोणता महत्त्वाचा सल्ला द्याल, कोणता एक सामाजिक मेसेज द्याल या सगळ्यांना, संदेश काय असेल सर तुमचा आजच्या या मीटिंग मधून? मी नवीन इंजिनियर लोकांना फक्त एकच सांगेल, की आपला जो व्यवसाय आहे, हा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय जो आहे, हं, हा करताना तुम्ही लोकांना सर्वप्रथम त्या कोणतेही प्लॅन काढल्यानंतर हं. त्याचं बजेट योग्य प्रकारे समजून सांगणे, त्याचा कामाचा कालावधी समजून सांगणे, ते काम किती वेळा पूर्ण होईल आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन कमी खर्चात कशा प्रकारे केल्या जाईल. कारण बांधकामाची कॉस्ट ही दिवसेंदिवस वाढत चालली मॅडम. बरोबर. सामान्य माणसाचं घर बांधणे हे फार कठीण होत चाललेलं आहे. म्हणून लोकांना कमीत कमी खर्चामध्ये घर कसं बांधून देता येईल, याच्याकडे जास्तीत जास्त लोकांनी लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. थँक्यू. थँक्यू सो मच सर. खूप महत्वाचा आहे हा कालावधी, त्याचं बजेट, ह्या सगळ्या गोष्टीची जर त्यांना पूर्वकल्पना दिली तर 100% तो त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला आणि निर्णय घ्यायला तयार होतो. बिलकुल. मी म्हणजे फक्त एकच सांगेल, की नवीन जे काही लोकं या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये येऊ इच्छितात, हं, हं, हं. त्या लोकांना मी सांगेल, की लोकांनी नोकरीच्या मागे न लागता हं, या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये येऊन व्यवसाय करावा. या लाईनमध्ये खूप चांगलं फ्युचर आहे. हं, हं. कारण मॅडम मी तुम्हाला सांगतो, जब तक रहेगा मकान तब तक चलेंगी सबकी दुकान. अरे वाह! हां. त्याच्यामुळे घराशिवाय कोणतं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. घर आल्याशिवाय गाडी पण येत नाही. कोणतीच वस्तू घरामध्ये येत नाही. त्यामुळे घर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे मॅडम. मुख्य गाव. अन्न, वस्त्र, पहिली. निवारामध्ये आजच्या कंडिशनमध्ये अन्न आणि निवारा ही बाजूची गोष्ट राहिली. घरच महत्त्वाचं झालेलं आहे. नाही, बरोबर आहे सर. त्यामुळं घर घर बांधकामाला मरण नाहीये आणि घर बांधकाम असा व्यवसाय हा न संपणार आहे. म्हणून माझं नवीन जे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सिव्हिल वगैरे करणाऱ्या मुलांना एकच सांगू इच्छितो, की तुम्ही या लाईनमध्ये या. या लाईनमध्ये जर तुम्ही इमानदारीनं आणि चांगल्या प्रकारे काम केलं, तर तुमचं फ्युचर ब्राईट आहे. नक्कीच, नक्कीच सर. का नसणार आहे? ज्यांनी मेहनत करायची खरंच तयारी असेल, ज्यांना प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि खरंच आपल्या देशासाठी, आपल्या जास्त नाही आपल्या जिल्हा तालुक्यासाठी सुद्धा जर काही करायची इच्छा असेल, तर त्यांना कन्स्ट्रक्शन, सिव्हिल इंजिनिअरिंग हा खूप चांगला एक इम्पोर्टंट म्हणूयात आपण वे आहे आपलं करिअर घडवण्यासाठी, नाही का? अ, मागील 9 वर्षांमध्ये तुम्ही जसं बुलढाणा इंजिनिअर असोसिएशनचं नेतृत्व गाजवताय, बिनविरोध अगदी. अगदी त्याच हं. पद्धतीनं तुमचा आजचा हा जो मेसेज आहे तो सुद्धा बिनविरोध सगळेजण मान्य करतील आणि त्याला फॉलो करतील असं नक्की वाटतंय मला. धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही मला बोलवलं, माझे प्रश्न ऐकून घेतले, मला जो मान-सन्मान दिला त्याबद्दल मी सुद्धा कस्टमरचा खूप खूप आभारी आहे मॅडम. थँक यू सो मच आणि मी या सर. माध्यमातून लोकांना सांगेल, की स्लॅब टाकताना सर्व इंजिनिअर लोकांनी आणि ग्राहकांनी कॉस्टमॅन वापरावं, अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि ते कॉस्टमर खूप चांगलं आहे, याची गॅरंटी मी स्वतः घेतो. थँक यू सो मच सर. बुलढाण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही आम्हाला लाभलेला आहात, त्यामुळे आम्हाला तिथे जास्त काळजी करायची गरज लागत नाही. कारण खरंच तुमचा पहिल्यापासून आम्हाला खूप छान सपोर्ट मिळाला. तिथं असोसिएशनचा सपोर्ट आहे आणि तिथून खूप छान फीडबॅक येत आहेत. लोकांना पसंतीस उतरतोय आम्ही. त्याच्यामुळे कॉन्समॅन नेहमी आपल्यासोबत राहील, आपली प्रॉफिट आणि रेप्युटेशन वाढवण्यासाठी आणि आपली रेप्युटेशन अशीच उत्तरोत्तर वाढत राहावं अशा शुभेच्छा आमच्या पूर्ण कंपनीकडून, पूर्ण परिवाराकडून तुम्हाला आहेत चौधरी सर. थँक यू सो मच. थँक यू, येस. धन्यवाद. थँक यू.